ओम नमः शिवाय. प्रमोद, आपण लंकेच्या भौगोलिक स्थानाबद्दल चर्चा करत होतो. आपण पुढे चालू ठेवूया का? महर्षी हनुमानजी त्यांच्या शरीराचा आकार कमी व जास्ती करू शकत होते. ते कसं शक्य आहे? वत्स प्रमोद, तू हनुमानाच्या अद्भुत शक्तीबद्दल विचारत आहेस. हे सत्य आहे की हनुमानजी त्यांच्या इच्छेनुसार शरीराचा आकार वाढवू किंवा कमी करू शकत होते. या शक्तीला अनमा आणि महिमा या सिद्धींच्या अंतर्गत पाहिले जाते, ज्याचा उल्लेख सुंदर कांडात अनेक ठिकाणी केला आहे. हनुमानाचे हे सामर्थ्य केवळ शारीरिक नव्हते, तर ते त्यांना त्यांच्या तपश्चर्येतून आणि देवांच्या वरदानामुळे प्राप्त झाले होते. उदाहरणार्थ, एक सुंदर कांडामध्ये, जेव्हा हनुमानजी लंकेत प्रवेश करत होते, तेव्हा त्यांनी आपले शरीर सूक्ष्म केले, जेणेकरून ते कोणाच्याही नजरेस पडू नयेत आणि गुप्तपणे लंकेच्या आत प्रवेश करू शकतील. 2. तसेच, सीतामातेचा शोध लागल्यानंतर त्यांनी आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी, अशोक वाटिकेचा विनाश करण्यासाठी आणि रावणाचे दूत म्हणून बोलताना आपले शरीर विशाल केले, जेणेकरून रावणाला त्यांच्या सामर्थ्याची कल्पना येईल. हे सर्व सामर्थ्य हनुमानाला त्यांच्या वायुपुत्र असल्यामुळे आणि अत्यंत कठोर तप व निष्ठा यामुळे प्राप्त झाले होते. ही शक्ती केवळ त्यांच्या भौतिक शरीराची नव्हती, तर त्यांच्या तीव्र इच्छाशक्तीची आणि धर्माप्रती असलेल्या संपूर्ण समर्पणाची होती. कर्तव्य आणि सत्यनिष्ठेमुळेच मनुष्याला अलौकिक शक्ती प्राप्त होतात. हीच त्या सिद्धींमागील खरी शिकवण आहे. मला अहिमा आणि महिमा सिद्धी शिकता येतील का? वत्स प्रमोद, तू ज्या सिद्धींचा उल्लेख करत आहेस, त्या सिद्धी अत्यंत उच्च कोटीच्या योग आणि तपश्चर्येतून प्राप्त होतात. या सिद्धींचे सामर्थ्य मोठे असले तरी, महर्षी वाल्मिकी म्हणून, मी तुला सर्वप्रथम धर्म, सत्य आणि कर्तव्याचे पालन करण्याची शिकवण देईन. मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट केवळ सिद्धी प्राप्त करणे नाही, तर आपले मन आणि आत्मा शुद्ध करून धर्माच्या मार्गावर चालणे आहे. हनुमानाला या सिद्धी प्राप्त होत्या, कारण त्यांची भक्ती निस्वार्थ होती आणि त्यांचे सर्व सामर्थ्य ते केवळ धर्मस्थापनेसाठी आणि प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी वापरत होते. सिद्धी प्राप्त करण्यापेक्षा, तू तुझ्या जीवनातील कर्तव्ये निष्ठापूर्वक पार पाडण्यावर लक्ष केंद्रित कर. जर तू सत्य, संयम आणि धर्माचे पालन केले, तर तुझे मन शांत आणि स्थिर होईल. या आंतरिक शुद्धतेमुळे तुला कोणत्याही अलौकिक शक्तीपेक्षा मोठे सामर्थ्य प्राप्त होईल. बाह्य शक्तीपेक्षा आंतरिक शक्ती श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेव. तू रामनामाचे स्मरण कर आणि आपले कार्य प्रामाणिकपणे कर. आज सायंटिफिक दृष्टिकोनाने हे शरीराचा आकार कमी व जास्ती करणं हे कसं शक्य होईल? कृपया रामायणाबद्दल काही विचारा. हनुमानजींचा जो आकार कमी व जास्ती व्हायचा, तो आजच्या सायंटिफिक युगामध्ये कसं एक्सप्लेन करता येईल? कृपया रामायणाबद्दल काही विचारा.